नमस्कार. MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावामधील एका भिल्ल वस्तीवर आलेलो आहे. इथं आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना आपण जाणून घेणार आहोत. सध्या आमदार म्हणून कोण पाहिजे आहे त्यांना. काय आपलं नाव काय? विनोद बबन बर्डे. बरं, आता सध्या आष्टी पाटोदा शिरूरच्या निवडणुका चालू आहेत. आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे? श्रद्धा सान्ना. बरं, का बरं? आमच्या आडी अडचणी सोडते तर आम्ही बिल समाजाची माणसं आहेत. कोणत्या अडचणी सोडवल्यात? हे जातीचे प्रमाणपत्र, घरकुल असू द्या, काही पाण्याची बिल. आपल्या घरकुल भेटलंय का? घरकुल भेटलेलं आहे. बर, इथं काही महिला आहेत. ताई, काय नाव आपलं? सुरेखा विनोद बर्डे. बर, सध्या आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. आता आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे? 4 उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे काका आहेत, भाजपकडून सुरेश दस आहेत, अपक्ष म्हणून भीमराव धोंडे साहेब आहेत आणि राष्ट्रवादीकडून महबूब शेख आहेत, शरद पवार गटाकडून, तुतारीकडून. आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे? सुरेश अण्णादस. का बरं? आमच्या आडे अडचणीला उभा राहतात. कधी पण काही अडचण आली, फोन लावला तरी पण आडे अडचणीला उभा राहतात. आपले ते प्रश्न सोडवले आहेत, काही मदत वगैरे काय केली त्यांनी? हा, मदतीला उभे राहतातच. काय मदत केली आहे? मदत आपली हेच जातीचे प्रमाणपत्र, काही अडचण आलेली. इकडे काही घरं आहेत, आपण त्यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत. इकडं झोपडपट्टी सारखा काही भाग आहे. इकडं आपण बघूत काही लोक आहेत का. इथं काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना काही विचारणार आहोत प्रश्न. नमस्कार बाबा, काय आराम चालू आहे काय? बर, काय सध्या आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा निवडणुका चालू आहेत. आता विधानसभेसाठी 4 उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून महबूब शेख आहेत, दुसऱ्या राष्ट्रवादीकडून आपलं बाळासाहेब आजबे आहेत, त्याच्यानंतर भाजपकडून सुरेश दस आहेत आणि अपक्ष म्हणून भीमराव धोंडे आहेत उभा. तर आता आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे? सुरेश दस चांगला माणूस आहे. आपलं नाव काय? सुनील लक्ष्मण गायकवाड. इकडे कॅमेऱ्याकडे बघा. काय नाव आपलं? सुनील लक्ष्मण गायकवाड. बर, आता सध्या मग आता निवडणुकीमध्ये तेच आपल्याला आमदार म्हणून हो हो हो, तेच आमदार हो अशी इच्छा आहे. इकडे काही महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करू. आजी, काय नाव आपलं? आशाबाई सुनील गायकवाड. बर, आता सध्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, आपल्याला कोण पाहिजे आमदार? दसा अण्णा. बर, का बरं? ते गरीबासाठी, आमच्यासाठी धावून येतात, आमच्यावर लक्ष ठेवतात गरीबाऊ. तसं आजपर्यंत कोणत्याच खासदार आमदार आमच्या तिथे येऊन असं आमच्यासाठी गरीबासाठी काही केलं नाही. काय नेमकं त्यांनी काय मदत काय केली? आपल्याला मदत केली म्हणजे आमच्या गोरगरिबासाठी फार मदत केलेली. कुठं आमचे छोटे मोठे कार्यक्रम असले तिथं येतात, भेदभाव करीत नाहीत, काही नाहीत. काय आपल्याला कोणती मदत केली त्यांनी आतापर्यंत? मदत आम्हाला खूप मदत केली. आज आमचे ते वडील असे कार्यक्रम होते, बिलाचे कार्यक्रम होते, ते सहकार्य करते, 10-5 रुपये देते आमच्या गोरगरिबासाठी. आमच्या असे येडवायचा कार्यक्रम काही असला तर त्याच्यात आम्हाला 10-5 रुपये देऊन मदत करून तळे देतात. आम्हाला तळे दिलं वडील. तळे कोणते दिलेत? वडील शिंदपानाचा शिनपणाचा तलाव दिला. त्याच्यावर किती तरी कुटुंब. त्याच्यावर जवळजवळ 500 हजारो माणूस जगते त्याच्यावर. तसे आमचे ह्या अनेक गावचे तलाव सुद्धा नाहीत आमच्याकडे. कुठल्या पक्षाचे काय नेते वगैरे आपल्याला मदत करतात का? नाही नाही, बिलकुल नाही. मदत नाही केली कोणी, बिलकुल कोणी मदत केली नाही, काय नाही. कसे जगतेत कसे नाही हे असेच जलमले, असेच जगत आहेत बाई. आजपर्यंत कोणी शासकीय मदत सुद्धा भेटली नाही. आपल्याला घरकुल वगैरे आलंय का? घरकुल आलेलं त्याला झालं जवळ 40 वर्ष. दिवसाचं आलेलं आहे ते काय 30-35 हजाराचं घरकुल आहे. ते आम्ही सगळे पदर घर बांधलेले आहेत, आम्हाला घर नाहीत, काय नाही. तर जमीन कशी अण्णांनी आपल्या घरकुल दिलं नाही का? आता अण्णाने केले सुरू पोहायला, हाताखाली धरून आपले 10-5 रुपये देऊन असे कागदपत्र जातीचे पण दिले आम्हाला. जातीचे पण नव्हते कुणापाशी, जातीचे पण दिले. आता आमचा पुतण्या आहे बहिरवाडीचा, जातीसाठी त्याचं फार शिक्षण झालं, पण त्या जातीसाठी सगळं आडलेलं होतं त्याचं. त्याला जातीचं भेटलं, आता ते हालचाल करायला लागला. त्याला कुठंतरी थोडीफार लागन सरकारी नोकरी. आपण इथं आलेलो आहोत. हे शिरूर कासार तालुक्यातील वारणी मधील एक
भिलवस्ती आहे. त्या वस्तीवर आपण आल्यानंतर नागरिकांसोबत आपण संवाद साधलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जसं अण्णांनी त्यांना जातीचे प्रमाणपत्र असतील त्याचा कॅम्प लावून त्यांना मदत केलेली आहे किंवा घरकुलासाठी प्रयत्न करत आहेत. आणखीन काही प्रश्न आहेत ते बाकी आहेत.